श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एकादशी विशेष रांगोळ्यांच्या नवीन भागामध्ये. आज मी खूप सोप्या आणि सहज काढता येणाऱ्या अशा 2 रांगोळ्या दाखवत आहे. पहिली रांगोळी ही आहे आपण पांडुरंगांची म्हणजे विठ्ठलांची काढते. या अगोदर पण मी अशी पण थोडी वेगळ्या पद्धतीची रांगोळी दाखवलेली आहे. तुम्ही जर बघितली नसेल तर माझ्या चॅनलवर नक्की चेक करा. ती रांगोळी खूप सर्वांना आवडली, खूप सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. तर त्याच पद्धतीत पण थोडेसे चेंजेस करून मी वेगळी रांगोळी बनवलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने फक्त वरती 3 लाईन करायच्या आणि त्या आपण जॉईंट करून घ्यायच्या आहे आणि वरती छोटासा डॉट देऊन त्याला पानाचा शेप द्यायचा, जेणेकरून मुकुट आपला तयार होतो. आणि खाली पांडुरंगांचा जो चेहरा आहे त्याचा शेप काढल्यानंतर कडेनी डॉट ठेवून 2 कान डॉटनी बनवलेले आहे. अगदी झटपट आणि कुणीही काढू शकेल अशी ही रांगोळी आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक रांगोळीत हा चंदनाचा टिळा काढत असतो, तोही खूप सोपा आहे. एक डॉट ठेवून प्रेस करायचा आणि खाली त्याला निमुळतं टोक काढून घ्यायचं. आणि आपण आज मी जे ॲड केलेले आहे ते म्हणजे खाली आपण माळा काढून घेणार आहोत. पहिली माळ ही थोडी शॉर्ट काढायची आहे. छोटे छोटे डॉट द्यायचे गोलाकार आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट त्यापेक्षा थोडीशी मोठी. पहिले हे मी प्रेस करून घेतलेले आहे डॉट, आणि जी दुसरी माळ आहे ती इयरबडच्या मदतीने थोडी सरकवून असा छान शेप तयार झालेला आहे. रांगोळी दिसायला अवघड वाटत असली तरीही अगदी सोपी आहे. तुम्हीही ह्या आषाढी एकादशीला ही रांगोळी देवघरात नक्की काढून बघा. जमेल, प्रयत्न केला की जमतं. आपण अशा छोट्या छोट्या छान छान रांगोळ्या काढायच्या आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. रांगोळीच्या दोघंही साईडला मी चंदनाचा टिळा जसा आपण काढतो तसा वैष्णवांचा अजून एक तिलक असतो, तर तो काढून सेंटरला ऑरेंज आणि येल्लो डॉट दिलेले आहे. दोघंही कडेला आपण रांगोळीला एक लुक देण्यासाठी हे मी काढून घेत आहे. तर सुंदर अशी विठ्ठलांची रांगोळी आपली तयार झालेली आहे. आषाढी एकादशी विशेष मी 12 रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यापैकी ही आपली 11वी रांगोळी आहे. या अगोदरच्या रांगोळ्या जर तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा. आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. याचप्रमाणे मी दुसरी रांगोळीही काढलेली आहे. तुम्हीही नक्की बघा आणि आपल्या देवघरासमोर काढा. सगळ्यांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.